नमस्कार मित्रांनो, निपाने नेटवर्क या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना पती नाही आहेत अशा महिलांनी ई-केवायसी कशी करायची आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्याला गुगलवर latkibahn.maharashtra.gov.in ही वेबसाईट सर्च करायची आहे. वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्यासमोर आता होम पेज ओपन होणार आहे. त्यावर आपल्याला येलो कलरमध्ये एक नोटिफिकेशन दिसणार आहे जे हायलाईट होत आहे आणि त्याच्या खाली आपल्याला येथे क्लिक करा असे ऑप्शन दिसत आहे. बघा, माझा कर्सर दिसत आहे, येथे क्लिक करा, यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता एक नवीन पेज ओपन होणार आहे. त्या पेजवर आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक असे ऑप्शन दिसत आहे. त्या बॉक्समध्ये आपला आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा असे ऑप्शन दिसत आहे. कॅप्चा या बॉक्समध्ये आपल्याला कॅप्चा एंटर करायचा आहे. खाली आपल्याला मी सहमत आहे असे ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचे आहे आणि खाली OTP पाठवा यावर क्लिक करायचे आहे. OTP सेंड केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येणार आहे, त्यावर OTP टाकायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे. त्यावर आपल्याला अनुक्रमांक 1 असे दिसत आहे, तर आपल्याला विवाहित या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. विवाहित या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे. त्यावर आपल्याला पतीचे निधन झालेले आहे हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन झालेले आहे. या पेजवर आता आपल्याला एक जात प्रवर्ग असे ऑप्शन दिसत आहे. बघा, कर्सर दिसत आहे माझा रेड कलरमध्ये, त्या ठिकाणी आपल्याला आपली जात निवडायची आहे. त्यानंतर खाली आपल्याला ऑप्शन ए असे दिसत आहे. त्या ऑप्शन ए मध्ये आपल्याला माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. नाही या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता बी ऑप्शन दिसत आहे. बघा, त्यानंतर आपल्याला बी ऑप्शन रीड करायचा आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली एक बॉक्स दिसत आहे. बघा, माझा कर्सर दिसत आहे, त्या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचे आहे आणि माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करेन असे आपल्याला लिहिलेलं आहे. त्यावर क्लिक करायचे आहे आणि खाली आपल्याला एक बॉक्स दिसत आहे उपरोक्त, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्या बॉक्सवर सिलेक्ट करायचे आहे आणि खालची इन्फॉर्मेशन रीड करून घ्यायची आहे. खालची इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे रीड करून घेतल्यानंतर आपल्यासमोर खाली एक येलो कलरमध्ये नोट असे ऑप्शन दिसत आहे. बघा, माझा कर्सर दिसत आहे, ती नोट आपण रीड करून घेऊ. पती किंवा वडील हयात नसलेल्यांचे किंवा घटस्फोटित असलेल्यांचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडिका सेविकांकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रमाणित मानले जाणार नाही आणि ई-केवायसी अपूर्ण समजली जाईल. मित्रांनो, आपल्याला आपले जे काही डॉक्युमेंट आहेत ते अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहेत आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला आता एक मेसेज येणार आहे समोर, तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि या ठिकाणी आपली केवायसी कंप्लीट झालेली आहे. मित्रांनो, व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.